नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 6 मे. आजच्या दिवशी जगभरात आणि भारतात घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया. 6 मे 1532 रोजी राणी दुर्गावतीनं 700 राजपूत महिला आणि मुलांसह मध्य प्रदेशातील रायसेन किल्ल्यावर जौहर केला. गुजरातच्या सुलतान बहादूर शहाकडून पराभव झाल्यानंतर राणी दुर्गावतीनं आपल्या स्वाभिमानाचं रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचललं होतं. राणी दुर्गावतीचा विवाह रायसेनचा राजा शिलादित्य याच्याशी झाला होता. जौहरच्या आधी राणी दुर्गावतीनं राज्यातील विशाल शिवमंदिरात शपथ घेतली होती की ती बहादूर शहापुढे झुकणार नाही. राणी दुर्गावतीच्या या पावलानंतर शिलादित्य आणि त्याचा धाकटा भाऊ लक्ष्मण सेन यांच्यासह सर्व राजपूत योद्धे युद्धासाठी निघाले. शिलादित्यनं शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या सैन्याचं नेतृत्व केलं, परंतु 10 मे 1532 रोजी ते धारातीर्थी पडले. रायसेनमधील राजपूत समाजातील लोक 6 मे रोजी जौहर दिन साजरा करतात. 6 मे 1972 रोजी भारतीय लष्करातील लान्स नाईक आबिद खान यांचा जन्म उत्तर प्रदेशातील हारदोई जिल्ह्यात झाला. आबिद खान 6 फेब्रुवारी 1988 रोजी सैन्यात दाखल झाले. त्यांची पहिली पोस्टिंग डलहौसीमध्ये झाली. दहशतवाद्यांशी लढून सुखरूप आपल्या चौकीवर परतल्याबद्दल 1995 मध्ये आबिद यांना लष्करी सन्मानानं सन्मानित करण्यात आलं. कारगिल युद्धादरम्यान 30 मे रोजी टायगर हिलचा ताबा घेण्यासाठी आबिद खान यांची तुकडी रवाना झाली होती. त्यांचे अनेक सहकारी सैनिक धारातीर्थी पडले होते. आबिदच्या पायातही गोळी लागली होती. असं असतानाही हिंमत न हरता ते पुढे जात राहिले आणि त्यांनी शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं. पण इथंच देशाचं रक्षण करताना लान्स नाईक आबिद खान यांनी 1 जुलै 2015 रोजी भारत मातेच्या चरणी बलिदान दिलं. 6 मे 2010 रोजी मुंबई हल्ल्यातील जिवंत पकडला गेलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याला विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. 26 नोव्हेंबर 2008 रोजी कराची मार्गे बोटीनं घुसलेल्या लष्कर-ए तय्यबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. हल्लेखोरांनी मुंबईतील विविध ठिकाणांना लक्ष्य केलं होतं. या हल्ल्यात 160हून अधिक नागरिक ठार झाले तर 300हून अधिक लोक जखमी झाले होते. दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत मुंबई पोलीस, NSG आणि SPGच्या 10हून अधिक जवानांनी बलिदान दिलं. हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी 27 नोव्हेंबरला कसाबला जुहू चौपाटीवरून अटक करण्यात आली होती. कसाबनं तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे दयेचा अर्ज पाठवला होता. तो 5 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतींनी फेटाळला होता. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2012 रोजी पुण्यातील येरवडा तुरुंगात कसाबला फाशी देण्यात आली. 6 मे 1861 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे वडील, वकील आणि स्वातंत्र्य सैनिक मोतीलाल नेहरू यांचा जन्म प्रयागराज इथं झाला. त्यांची वकिली, राजेशाही थाट आणि शिक्षण याबद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपलं प्रारंभिक शिक्षण ब्रिटिश राजवटीच्या सरकारी शाळेतून घेतलं आणि कायद्यात अव्वल झाले. त्यांच्या कायद्याच्या कारकिर्दीत जसजशी त्यांनी प्रगती केली तसतसे त्यांच्या राहणीमानात लक्षणीय सुधारणा झाली. नंतर ते सर्वात श्रीमंत भारतीयांमध्ये एक गणले जाऊ लागले. असं म्हणतात की जसजशी त्यांची प्रगती होत गेली तसतशी त्यांची जीवनशैली बऱ्याच प्रमाणात युरोपीय होत गेली. त्यानंतर 1920 मध्ये मोतीलाल नेहरू महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्या प्रभावानं ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. कारकिर्दीतील सर्वोच्च पदावर पोहोचल्यानंतर त्यांनी वकिली सोडली. गांधीजींसोबत स्वातंत्र्य लढ्यात गुंतले. मोतीलाल नेहरू 2 वेळा काँग्रेसचे अध्यक्षही होते. 6 फेब्रुवारी 1931 रोजी मोतीलाल नेहरू यांचं निधन झालं. इलॉन मस्क यांनी 6 मे 2002 रोजी SpaceX ही कंपनी सुरू केली. कंपनीनं अंतराळात छोटा उपग्रह पाठवण्यासाठी फाल्कन 1 नावाचं पहिलं रॉकेट तयार केलं होतं. इतर रॉकेटच्या तुलनेत ते खूपच स्वस्त होतं. हे मार्च 2006 प्रथमच लॉन्च करण्यात आलं, मात्र त्यात यश आलं नाही. अनेक प्रयत्नांनंतर SpaceXनं शेवटी सप्टेंबर 2008 मध्ये फाल्कन लॉन्च करण्यात यश मिळवलं आणि यासह ही कामगिरी करणारी ती पहिली खासगी कंपनी ठरली. आज टेस्ला आणि SpaceXचे सर्वेसर्वा इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वृत्तम मराठी YouTube चॅनल. धन्यवाद.